नमस्कार मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते पद्मा आणि ऊर्जामधील भावनिक संभाषणाने. पद्मा पूर्णपणे घाबरलेली असते. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असते. तिला सतत एकच विचार सतावत असतो, पुढे काय होणार, कोर्टात काय होईल, आपण हरलो तर बंटीचं काय. ऊर्जा पद्माला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती तिला समजावते की घाबरून चालणार नाही. मोबाईल, मेसेज आणि पुरावे सगळ्या गोष्टी आजच्या काळात सहज समोर येऊ शकतं. मोबाईलला पासवर्ड असला तरी तो काढणं काही अवघड नाही, असं ऊर्जा ठामपणे बोलते. सत्य लपून राहत नाही, ते बाहेर येतच, असा विश्वास ती पद्माला देते. पद्मा मात्र अजूनही घाबरलेली दिसतीये. तिला भीती वाटते की उद्या कोर्टात प्रश्न विचारले गेले तर आपण कसं उत्तर देणार, आपण डगमगलो तर केस उलटी फिरू शकते, हेही तिला जाणवत असतं. ऊर्जा पद्माला सांगते की कोर्टात खंबीरपणे उभं राहणं फार गरजेचं आहे. जर पद्मा रडत बसली, गप्प राहिली तर तिच्याच विरोधात गोष्टी जातील. याचवेळी पूर्वा पुढे येते. ती पद्माला जवळ घेते आणि आईसारखा आधार देते. तू माझ्या मुलीसारखी आहेस, असं म्हणत ती पद्माला धीर देते. ही केस मजबूत आहे आणि पद्माची काहीही चूक नाही, असं ती ठामपणे सांगते. हे ऐकून पद्माला थोडंसं बळ मिळतं, पण तिच्या मनातली भीती पूर्णपणे जात नाही. दुसरीकडे शौर्य घरी परततो. घरी येताच त्याच्यावर प्रश्नांचा बडीमार होतो. पद्मा कुठे आहे, सकाळपासून घरात का नाही, ऊर्जाला कुठे नेलं, हे सगळं कसं घडलं. शौर्य स्वतःची बाजू मांडतो. तो सांगतो की पद्माला बरं वाटत नव्हतं म्हणून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता, पण तिथून ती अचानक पळून गेली. शौर्य मुद्दाम घरात प्रश्न उपस्थित करतो. तो सांगतो की पद्मावर इतकं लक्ष ठेवायची काय गरज आहे. फोन काढून घेणं, बाहेर जायला बंदी घालणं, हे सगळं चुकीचं आहे ना, असं तो बोलतो. यामुळे घरातल्या सगळ्यांच्या मनात संशय निर्माण होतो. हर्षवर्धनच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. इकडे पोलीस स्टेशनमध्ये भजन आलेला असतो. इन्स्पेक्टर हळबुट्टे गायब असतात. FIR दाखल झालेली असते. मेडिकल रिपोर्ट तयार असतो. या सगळ्यामध्ये हर्षवर्धन चिडलेला दिसतो. भजनला तो सुनावतो की एवढ्या वर्षाचा अनुभव असूनही तो या केसमध्ये अपयशी कसा काय ठरला. पण भजन अजूनही प्रयत्न करत असल्याचं सांगतो. दुसरीकडे ऊर्जा मनाशी ठरवते की काहीही झालं तरी ही केस जिंकणारच आहे. पद्माला न्याय मिळवून देणं हे तिचं ध्येय बनलं असतं. हर्षवर्धनने तिच्या वडिलांबद्दल आणि पद्माबद्दल जे काही केले त्याची किंमत त्याला चुकवावीच लागेल, असा तिचा निर्धार असतो. घरात मात्र मोठा स्फोट होतो. हर्षवर्धन सगळ्यांसमोर सत्य उघड करतो. तो सांगतो की पद्माने विक्रांतवर विनयभंगाची केस दाखल केली आहे. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. विशेषतः तीर्थाला मोठा आघात होतो. ज्या विक्रांतसोबत तिचं लग्न ठरलेलं असतं त्याने एवढे मोठे कृत्य केलं आहे हे तिला सहन होत नाही. तीर्था ठाम निर्णय घेते की विक्रांतसोबत लग्न करणार नाही. ती रडत असते पण तिचा निर्णय पक्का असतो. शौर्य तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि तिला आधार देतो. इथेच एक आणखी मोठा खुलासा होतो. दिव्या ही हर्षवर्धनच्या घरची मोठी सून आणि ऊर्जा तिची बहीण आहे. हा संबंध समजताच पद्माला आणि ऊर्जाला दोघींनाही मोठा धक्का बसतो. आतापर्यंत जे काही घडलं त्यामागे हे नातं कारणीभूत आहे का, असा प्रश्न ऊर्जाच्या मनात आता निर्माण व्हायला लागलाय. आता संपूर्ण परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. कोर्ट केस, कौटुंबिक संघर्ष, नातेसंबंधाचे धक्कादायक खुलासे, या सगळ्यामुळे पुढील भाग आणखी थरारक होणार आहे. पुढील भागात पाहायला मिळणार आहे पद्मा कोर्टात खंबीरपणे कशी उभी राहील. ऊर्जाचा आणि दिव्याचा संबंध सगळ्यांसमोर उघड होणार आहे का. हर्षवर्धन आणि विक्रांत अडकणार का. तीर्थाचा निर्णय काय वेगळं वळण घेणार. हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर चॅनलचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमचा वेळ देऊन चॅनलचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.